हॅलो फ्रेंड, मी सविता. आज आपण पाहणार आहोत 32 इंच कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते. तुमची जर कटोरी चपटी होत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज कट करू शकता. आज आपण ह्या मापाच्या ब्लाऊजवरून ब्लाऊज कट करणार आहोत. पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्ही 32 इंच कोणत्याही ब्लाऊजची कटोरी सहजपणे करू शकता. तर मग चला सुरू करूया. सगळ्यात अगोदर आपण उंची पाहूया ब्लाऊजची किती आहे ते. तेव्हा शोल्डरपासून आपल्याला टेप ठेवायचा आणि जिथे आपण पाठीमागचा टक्स दिलेला आहे तिथे हे पाहायचं. आपली उंची आहे 12.25 इंच. मी हा डबल पेपर घेतलेला आहे. आता आपण पेपरवर कटिंग करूया. आपली उंची आहे 12.25 इंच. त्याच्यात आपल्याला 1 इंच ॲड करून घ्यायचे, म्हणजेच ते होईल 13.25 इंच. आणि ह्या लाईनला आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर चेस्ट पाहिजे आपले किती आहे ते. ही आहे 8 इंच. एका साईडचे 8 इंच, म्हणजे आपली फुल चेस्ट होईल 32. शोल्डर घेणार आहोत आपण 5.25 इंच. असा हा ब्लाऊज. आणि ह्या ब्लाऊजची जर आपल्याला आर्महोल काढायचा असेल तो कसा काढायचा ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आता ब्लाऊजची उंची आहे 12.25 इंच. हे पहा, इथे टेप ठेवायचा आणि इथून पाहायचं की याचा आर्महोल कुठपर्यंत येतो ते. हा आलेला आहे 6 इंच आणि अर्धा इंच वरून शिलाईसाठी गेलेला आहे, जे ते आहे 5.5 इंच. आपण आर्महोल घेणार आहोत 5.5 इंच. इथे मी 5.5 इंचावर मार्क करून घेते. त्याच्यानंतर ह्या लाईनला आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. इथे खाली पण आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे आणि इथे हा असा बॉक्स तयार करून घ्यायचा. आता त्याच्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग मार्क करायचा आहे. तो होईल 8 इंच. आपला पाठीमागचा गळा 7.25 इंच आहे, त्याच्यामुळे मी इथे चेस्टमधून काहीच कमी केलेलं नाही आहे. जे आपल्या चेस्टचे मार्क आहे ते केलेलं आहे आणि 1.5 इंच राहील आपलं शिलाई मार्जिन. त्याच्यानंतर पाठीमागच्या आर्महोलसाठी 1 इंचावर मार्क करायचे आणि समोरच्या आर्महोलसाठी 1.25 इंचावर हे मार्क करून घ्यायचे. त्याच्यानंतर हे दोन्ही पॉईंटचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे, जो होईल 2.25 इंच. आणि ह्या जिथून आपण मार्क केलेला आहे तिथून हे तिन्ही पॉईंट जोडत आपल्याला असा आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने याला शेप देऊन घ्यायचा आणि हा द्यायचा आपल्याला. हा आहे पुढच्या बाजूने असा हा शेप देऊन घ्यायचा. पुढच्या बाजूचा शेप देताना नेहमी जिथे आपण आर्महोलचा अर्धा घेतला आहे त्याच्या पण थोडंसं खालून हा शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला गळ्याच्या रुंदीचे मार्क करायचे. ती आहे 2.25 इंच. हा आपण पुढच्या गळ्याचे मार्क करत आहोत. इथे आपण 5.5 इंच घ्यायचं आहे गळ्याची लांबी आणि इथे पण असा हा बॉक्स तयार करून घ्यायचा. पहा, गळ्याला शेप देण्यासाठी मी इथे 1.25 इंचावर मार्क करून घेतलेले आहे. इथे असा हा शेप देऊन घ्यायचा. हा गोल शेप दिलेला आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टीचे मार्क करायचे आहे. क्रॉसपट्टीचे मार्क करायचे वरून 11.25 इंचावर आणि ह्या लाईनला आपल्याला असंच सरळ ओढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कटोरीचे मार्क करायचे. कटोरी घ्यायची आहे 5 इंच. ह्या दोन्ही पॉईंटचा आपल्याला सेंटर घ्यायचा, तो होईल लगभग 2.25 इंच. आणि इथे पण आपल्याला हे 5 इंचावर मार्क करून घ्यायचे. नंतर हे पहा, पुढचा गळा आपण मोजून पाहूया किती भरतोय तो. शोल्डरपाशी असा हा टेप ठेवायचा जिथे आपण ही शिलाई घेतलेली आहे आणि हा आहे 5.5 इंच. आता कमर पाहूया किती आहे ती. हे पहा, कमर आहे 26.5 इंच. आता त्याचा इथे चौथा भाग मार्क करायचा, तो होईल 6.25 इंच. आणि 1 इंच पाठीमागच्या टकसाठी घ्यायचं आहे आणि 1.5 इंच राहील आपले शिलाई मार्जिन. इथे हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर
कटोरीचा शेप देण्यासाठी आर्महोलपासून 2.25 इंचावर हे मार्क करून घ्यायचे. आता आपल्याला गळ्याच्या साईडला मार्क करायचे आहे. ब्लाऊजचं जेवढं आहे तेवढंच आपण इथे मार्क करून घेणार आहोत. हे पहा, शोल्डरपासून 4 इंच आणि इथे अर्धा इंच राहील आपलं शिलाई मार्जिन. आता गळ्याच्या साईडने आपण 4.5 इंचावर हे मार्किंग करून घेणार आहोत. आणि आता हे 4ही पॉईंट जोडत आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. तुमच्यापाशी जर अशी पट्टी असेल तर याने पण शेप देऊ शकता किंवा हाताने पण असं याला शेप देऊन घ्यायचा. आणि इथून तुम्ही हा पॉईंट जोडत सरळ याला खाली घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टीचे मार्क करायचे. त्याच्यासाठी या दोन्ही पॉईंटचा आपल्याला कटोरीचा सेंटर घ्यायचा आणि इथून 1.25 इंचावर हे मार्क करून घ्यायचे. आणि इथे असा हा शेप देऊन घ्यायचा, म्हणजेच आपली कटोरी व्यवस्थित बसते. आता आपण याला कट करून घेऊया. सगळ्यात अगोदर आपण त्याच्यानंतर हा सेंटरचा भाग मी वेगळा करून घेते. त्याच्यानंतर हे जे साईडचं आहे आणि ही होईल आपली साईड फिटिंगची. सगळ्यात अगोदर आपण पाठीमागचा आर्महोल कट करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण पुढचा आर्महोल कट करून घ्यायचा आहे. ही जी आपली फिटिंगची लाईन आहे याला आपण इथे मार्क करून घ्यायचं. मार्क करून घेऊया. आता दोन्ही भाग आपण सेपरेट करून घेणार आहोत. हा होईल पाठीमागचा भाग, याला बाजूला करूया. आणि हा होईल आपला पुढचा भाग. ही क्रॉसपट्टी आहे, याला पण मी कट करून घेते. आता ही आपली कटोरी आहे, याला मी कट करून घेते. नंतर आता ही कटोरी आपल्याला आणखी वाढून घ्यायची आहे. ती कशी वाढून घ्यायची ती मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. हा आपला पुढचा आर्महोल, याला पण आपण कट करून घेऊ. आता हा मी दुसरा पेपर घेतलेला आहे, याच्यावरती आपण कटोरी वाढवून घ्यायची. याच्यावरती कटोरी आपण वाढवून घेऊया. कटोरी आहे तशीच मार्क करून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने मी ही कटोरी मार्क करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर पुढच्या साईडला आपल्याला अर्धा इंचाला 1 पॉईंट कमी, म्हणजेच आपण जेवढं स्टिच करण्यात घेतो तेवढंच इथे मार्क करून घेतलेलं आहे. आणि खालच्या बाजूला 1.25 इंच 32 साईजच्या कटोरीसाठी आपल्याला इथे 1.25 इंच हे वाढवून घ्यायचं आहे. आपण बाकीच्या कटोरीमध्ये 1.5 इंचापर्यंत ते मार्जिन एक्स्ट्रा घेतो, पण ही आहे 32 साईजची कटोरी, त्याच्यासाठी स्मॉल कटोरीसाठी 1.25 इंच हे मार्क करून घ्यायचं. त्याच्यानंतर ह्या साईडला पण आपल्याला हे जॉईन करावे लागेल. त्याच्यासाठी इथे पण मी अर्धा इंचाला 1 पॉईंट कमी एवढंच इथे पण मार्क करून घेणार आहे. तसंच आपण खाली पण इथपर्यंत ही कटोरी तेवढीच वाढवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर याला आपण शेप देऊन घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने याला हे खाली जिथपर्यंत आहे तिथपर्यंत हा शेप देऊन घ्यायचा. हलकंसं वाढवत न्यायचं आणि इथे याला मिळवायचं. हे पहा, अशा पद्धतीने हा शेप देऊन घ्यायचा. इथे थोडासा हा बाहेरून ह्याला गोलाई देऊन घ्यायची. इथे असा हा गळ्याला जॉईन करून घ्यायचा. त्याच्यानंतर हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आणि हा खालचा पॉईंट जिथे आपण सेंटर घेतलेला आहे तिथून आपल्याला 1.25 इंच इथे पण एक मार्क करून घ्यायचे. आणि ही दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचे. ही झाली आपली कटोरी. आता याला आपण कट करून घेऊया. आपण जसे मार्किंग केलेले आहे तसंच हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने ही आपली कटोरी तयार झालेली आहे. आता याला आपण कपड्यावर कट करून घ्यायचं आहे. कपड्यावर ठेवताना ही पाठीमागची बाजू नेहमी ही बंद बाजू आहे त्या साईडला ठेवायची आहे. कापडाला इथे मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने याला ठेवून घ्यायची आणि साईडने आहे तसेच मार्क करून घ्यायचे.
त्याच्यानंतर हा पार्ट आहे त्याला इथे असा हे पहा अशा पद्धतीने याला ठेवून घ्यायचे. हे पहा अशा पद्धतीने याला ठेवून घ्यायचे आणि चारही बाजूने ह्याला पण मार्किंग करून घ्यायचं आहे. आता ह्या साईडने आपल्याला कटोरी जॉईंट करावी लागेल. त्याच्यासाठी इथे मी सिलाई मार्जिन ॲड करून घेतलेले आहे. अशा पद्धतीने हे सिलाई मार्जिन आपल्याला वाढवून घ्यायचे. हा झाला आपला साईड पार्ट. आता आपल्याला कटोरी कशी मांडायची ते पहा. हा आपला समजा स्क्वेअर आहे. आता या स्क्वेअरमध्ये जर आपल्याला कटोरी मांडायची असेल तर ती कशी मांडायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. हे पहा आपल्याला अशी तिरक्यात कटोरी मांडून घ्यायची. म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तिरक्यात कटोरी मांडून घ्यायची अशा पद्धतीने. म्हणजेच आपली कटोरी चपटी होत नाही. नाहीतर काही जण काय करतात आहे तशीच सरळ कापडामध्ये कटोरी मांडून घेतात. त्याच्यामुळे कटोरी चपटी होऊन जाते. ही झाली आपली कटोरी. आत्ता ही क्रॉसपट्टी आहे त्याला वरच्या बाजूने आहे तशीच मार्क करायची आणि खालच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच हे मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे मार्जिन वाढवून घ्यायचं. आता याला आपण आता आपला पाठीमागचा टक्स द्यायचा आहे 3.25 इंचावर. याला 3.25 इंचावर हे मार्किंग करून घ्यायचे. इथे वरती पण. आणि ह्या टक्सची लांबी घ्यायची आहे 4.5 इंच. दोन्ही साईडला अर्धा इंच एवढे मार्क करून घ्यायचे आणि असा हा शेप देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर आपण गळ्याचे मार्किंग करणार आहोत. ही आपली आहे 3 इंच राहील शोल्डर पट्टी आणि 2.25 इंच राहील आपल्या गळ्याची रुंदी. त्याच्यानंतर गळ्याची लांबी आहे हे पहा आपण मोजून पाहूया गळ्याची लांबी किती भरते ते. इथे अशा प्रकारे हा टेप ठेवायचा. आपली लांबी ब्लाऊजची लांबी आहे 12.25 इंच. तो बरोबर मध्यावरती टेप ठेवायचा आणि पाहायचं त्याची लांबी आहे 7.5 इंच. तेवढाच इथे हा गळा मार्क करून घ्यायचा आणि असा हा बॉक्स तयार करायचा. आपला हा गळा स्क्वेअर बनवायचा आहे. त्याच्यासाठी हे पहा त्याच्यासाठी ही जे आपण बॉक्स बनवला आहे त्याच्यापासून 1.25 इंच एवढे मार्क करायचे. हे पहा आतल्या बाजूने आपल्याला 1.25 इंच एवढे मार्क करून हा जो खालचा हा जो वरचा गळ्याचा पॉईंट आहे तिथपर्यंत याला जोडत न्यायचं आणि हा आहे तसाच याला ठेवून द्यायचा. आता आपण हा कट करून घेऊया. ही जी बाहेरची लाईन आहे तिथून हा गळा मी कट केलेला आहे. आता आपण हे कट करून घेऊया. आता ही आपली कटोरी कट झालेली आहे. आता आपण स्लीव्स कट करून घेऊया. स्लीव्स कट करण्यासाठी मी इथे 4 फोल्डमध्ये कापड फोल्ड केलेला आहे. त्याच्यानंतर आता पाहूया बाहीची लांबी किती आहे ती. इथं शोल्डरपाशी टेप ठेवायचा आणि ही पाहायचं ही आहे इथं हे घ्यायचं आहे 7.25 इंच. त्याच्यात आपल्याला 1 इंच ॲड करून घ्यायचं आहे. हे पण होईल 7.25 इंच आणि इथे अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर कॅप हाईटचे मार्क करायचे आणि ह्या पण लाईनला मी सरळ करून घेते. त्याच्यानंतर आपला दंडगेर आहे 4.5 इंच. त्याच्यात आपल्याला 1.25 इंच वाढवून घ्यायचं आहे. म्हणजेच ते होईल 5.5
4.5 पावणे 6 इंच आणि 1.5 इंच राहील आपलं पुढं शिलाई मार्जिन. खालच्या बाजूला इथे 4.5 इंचावर हे मार्क करून घेते आणि 1.5 इंच होईल आपलं हे शिलाई मार्जिन. आणि असे हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आणि आता ह्या दोन्ही पॉईंटचा आणखी एकदा सेंटर घ्यायचा आणि ह्या सेंटरपासून आपल्याला 1 इंच वरती हे मार्क करून घ्यायचे. ते 1 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि हा पॉईंट याला जोडून घ्यायचा. त्याच्यानंतर समोरच्या बाजूचा शेप देण्यासाठी आपल्याला आणखी एकदा ह्या दोन्ही पॉईंटचा सेंटर घ्यायचा आहे. हे पहा अशा प्रकारे. आणि ह्या सेंटरपासून पाव इंच एवढं खाली मार्क करायचे. 0.25 एवढं. आणि असा हा याला शेप देऊन घ्यायचा. आणि हे होईल आपली साईड फिटिंगची लाईन. आता याला आपण कट करून घेऊया. हे जे एक्स्ट्रा कापड आहे ते आपण कट करून घेऊया आणि ही खालची बाजू पण सरळ करून घेऊया. या इथं होईल आपली फिटिंग. आता हा आपण हा जो पुढचा भाग आहे याला पण कट करून घेणार आहोत. ही झाली आपली स्लीव्हची कटिंग. अस्तरची आपली पूर्ण कटिंग झालेली आहे. आता आपण मेन फॅब्रिकवर याला कट करून घेऊया. ही बाजू राहील ही आपली होईल बॅक साईड. हे पहा इथे आपल्याला जॉईंट कापड भेटलेलं आहे. आता हे दोन्ही पार्ट मी अशा पद्धतीने याला ठेवून घ्यायचं आहे. आणि आता याला मी कट करून घेते. आणि ही बाही पण आपण कट करून घेऊया. आता ही आपली ब्लाऊजची कटिंग कंप्लीट झालेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला धन्यवाद.